presenting समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्या व्यक्तींना समाजासाठी काहीतरी करायची एक आवड असते, ओढ असते, परंतु त्यांची समाजाकडून अशी काही मोठी अपेक्षा नसते की कुणी माझा सत्कार करावा, कुणी माझा सन्मान करावा किंवा कुणी मला मोठं करावं, कुणी मला आर्थिक सहकार्य करावं किंवा अशी कोणतीही अपेक्षा न ठेवणारे अशी बरेचसे व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशाच काही व्यक्तींचा इंटरव्ह्यू किंवा त्यांची मुलाखत आपण आपल्या चॅनलवरती पब्लिश करत असतो. नमस्कार, मी श्रीकृष्ण देव्हारे. आपणा सर्वांचं मी माझ्या स्नेहश्री प्रोडक्शन नावाच्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. आज चेहरा ओळखीचा किंवा चेहरा गर्दीतला म्हणूया अशा प्रकारच्या एका विशेष व्यक्तिमत्वांना घेऊन मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या नागभीड येथील सुप्रसिद्ध म्हणूया शिक्षक आणि मोटिवेशनल स्पीकर माननीय सतीश मेश्राम सर. त्यांचं आपण स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार सर. सर आपण आपला थोडा परिचय करून द्याल तर बरं होईल. मी सतीश शुक्लाल मेश्राम, सहाय्यक शिक्षक, जनता कन्या विद्यालय नागभीड, आणि गेल्या 15 वर्षापासून मी या विद्यालयामध्ये एक सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे. सोबतच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं घडवता येईल किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला नवीन काय उपक्रम राबवता येईल या दृष्टीने माझा सतत प्रयत्न असतो. आणि आपण म्हटल्याप्रमाणे स्नेहश्री प्रोडक्शनच्या माध्यमातून ज्या 2 शॉर्ट फिल्म आल्या ज्यांना लोकांनी खूप आपलंसं केलं, एक होतं डफरं आणि दुसरं होतं आई, या शॉर्ट फिल्ममध्ये आपल्या प्रोडक्शननी मला जी संधी दिली त्याबद्दल सर आपले सर्वप्रथम मनपूर्वक मी आभार मानतो. बरं सर, सर्व हे आपण करताना मी असं बघितलेलं आहे, आमची दिग्दर्शक किंवा निर्माता असं म्हटल्यानंतर आमची नजर थोडी भेदक किंवा सर्चमध्ये आम्ही जात असतो. तर मी असं बघितलेलं आपल्या पाहताना की आपल्या नागपूर शहरामध्ये किंवा आजूबाजूला जे काही कार्यक्रम वगैरे होतात त्यामध्ये आपण दिसता, तर आपण व्यक्तिमत्व विकासावरती विशेष कार्य करता असं माझ्या नजरेत आलेलं आहे. तर व्यक्तिमत्व विकासाबद्दल आपण काय सांगू शकाल? अगदी बरोबर आपण बोललात. व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्तिमत्व ही आज काळाची गरज झालेली आहे. नागभीड आणि नागभीडचा परिसर याचा जर विचार जर आपण केला तर आपण ग्रामीण भाग किंवा शहरापासून थोडेसे दूर आहोत. आणि एक शिक्षक म्हणून माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्याचा सर्वांगीण विकास आणि सोबतच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करता येईल याकरिता कार्य करणे हे माझ्यासारख्या शिक्षकाचं एक प्राथमिक कार्य असायला हवं. आणि म्हणूनच मी व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व विकास या बाबीकडे विशेष लक्ष देऊन अशा विविध उपक्रमांचं आयोजन करीत आहे. बरं, मग सर आपण व्यक्तिमत्व विकासावरती कार्य करत असता असं आपण एकंदरीत बोललं तरी माझ्या लक्षात आले आहे ते. मग एक सांगा की व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय? व्यक्तिमत्व विकास ही जी संकल्पना आहे ती खूप व्यापक आहे. म्हणजे एक शब्दामध्ये किंवा एक व्याख्यामध्ये आपण व्यक्तिमत्वाची संकल्पना पुरेपूर मांडू शकत नाही. सर्वप्रथम व्यक्तिमत्व या शब्दाचा जर आपण विचार केला तर व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही इतरांसोबत वागताना किंवा कुठल्याही ठिकाणी जाताना त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला प्रेझेंट करीत असताना तुमचं बोलणं कसं आहे, तुम्ही तिथे कशा पद्धतीने वागता, स्वतःला कसं प्रेझेंट करता, हे जे काही आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व. आता इतरांसमोर आपल्याला वागायचं, इतरांसमोर आपल्याला बोलायचं आहे, तर ती बोलणं काही लोकांना हे जन्मजात उपजत असते किंवा काही लोकांना या सवयीमध्ये थोडाफार बदल करावा लागतो. हे बदल घडवून आणणे आणि हळूहळू सरावाने ते करणे याला म्हणतात स्वतःचा विकास साधणे. म्हणजे स्वतःतील गुणांचा विकास करून स्वतःला समाजासमोर आपण कसं प्रेझेंट करतो तो झाला एकंदरीत व्यक्तिमत्वाचा विकास. बरं बरं.
बरं सर, आपण बोलताना असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःला रिप्रेझेंट करणे किंवा स्वतःमध्ये एक बदल घडवून आणणे वगैरे वगैरे आपण जे बोललात, तर हे व्यक्तिमत्व विकास याचे काही प्रकार वगैरे असतात का, की म्हणजे कशा प्रकारे स्वतःला डेव्हलप करायचं, असे काही असतात का याचे प्रकार वगैरे काही? व्यक्तिमत्व विकासाचे प्रकार काय आहेत? तर नक्कीच व्यक्तिमत्व विकासाचे माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे मी बोलतो आहे, व्यक्तिमत्व विकासाचे दोन पैलू आहेत किंवा दोन प्रकार आपल्याला म्हणता येईल. एक आंतरिक व्यक्तिमत्व आणि एक बाह्य व्यक्तिमत्व, बरोबर. असे हे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. माझी एकंदरीत जी चेहऱ्याची ठेवण आहे किंवा माझी शरीर यष्टी आहे, तर याचा जो प्रभाव असतो तो काही विशिष्ट कालावधीपर्यंत असतो. तो कायमस्वरूपी तुमच्या तो लक्षात राहणार नाही, परंतु तुमच्यातील आत्मविश्वास, तुमच्यातील प्रामाणिकपणा हा व्यक्तीच्या कायम लक्षात राहतो. आणि त्यामुळे मी म्हणेल, जरी बाह्य व्यक्तिमत्वाने आकर्षण आपण करू शकतो किंवा लोकांना आकर्षित करू शकतो, परंतु ते तितक्या कालावधीपर्यंत राहील. परंतु जन्मजात उपजत जे तुमचं व्यक्तिमत्व आहे तो प्रभाव हा कायमस्वरूपी राहील असं मला वाटते. अच्छा, म्हणजे आंतरिक व्यक्तिमत्व जे आहे हे जास्त महत्वाचं आहे बाह्य व्यक्तिमत्वापेक्षा. अगदी कारण बरोबर. काय, तुम्हाला कसं तिथे तुम्ही पब्लिक समोर फेस आपलं काय सादरीकरण करता किंवा तुम्ही कसं समोर जाता, त्यापेक्षा तुमच्या आंतरिक गुणांनी तुम्ही कसं त्याला इम्प्रेस करता, अगदी बरोबर, हे जास्त महत्वाचं राहील, नाही का? नक्की. बरं सर, नक्की छान. सर, आपण व्यक्तिमत्व विकासाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा असं बोलतो की व्यक्तिमत्व विकास आपल्याला स्वतःचा करायचा आहे. शिक्षक सांगतात तुमचं व्यक्तिमत्व चांगलं असायला पाहिजे, किंवा बाहेरचे जे कोणते रिसोर्स पर्सन्स येतात तेही सांगतात की तुमचं व्यक्तिमत्व चांगलं असेल तर तुम्ही कुठेही चांगलं रिप्रेझेंट करू शकता. मग हे व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी किंवा व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी असे काही प्रभावी माध्यम आहेत का, की ज्या माध्यमातून आपण स्वतःचं व्यक्तिमत्व आंतरिक असो की बाह्य असो त्याचा विकास करू शकतो? असे प्रभावी माध्यम आपल्याला सांगता येतील का सर? अगदी बरोबर. आणि खरोखर असे प्रभावी माध्यमे व्यक्तिमत्व विकासाची माहिती असणे किंवा ते पोहोचणे इतरांपर्यंत अतिशय महत्वाचे आहे, की कुठल्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वाचा विकास साधता येऊ शकतो. एक शिक्षक म्हणून जर मला बोलायचं झालं तर आधी मी माझ्या डोळ्यासमोर माझा विद्यार्थी, माझ्या विद्यार्थिनी येणार हे साहजिक आहे. आणि मी आधी विद्यार्थ्यांबद्दल बोलतो आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास जर साधायचा असेल तर शाळा हे एक प्रभावी माध्यम आहे. शाळा का बरं प्रभावी माध्यम आहे? कारण की शाळेमध्ये होणारे तुमचं क्लासरूम इंटरॅक्शन, वर्गखोलीमध्ये विचारांची होणारी देवाणघेवाण किंवा त्या अभ्यासक्रमाशी होणारी देवाणघेवाण आहे. त्यासोबतच वर्गखोलीच्या बाहेर जाऊन तुमचा नियमित होणारा परिपाठ, जो आपल्या शाळेमध्ये रोज प्रार्थनेच्या वेळेला आपण परिपाठ साजरा करतो, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना समोर येऊन स्वतःला प्रेझेंट करण्याची संधी मिळत असते. दुसरा एक जर भाग घेतला, शाळेमध्ये अनेक सहशालेय उपक्रमांचं आयोजन केले जाते. त्या सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून एक स्टेज जो असतो, एक व्यासपीठ जो असतो, तो विद्यार्थ्यांना उपलब्ध होतो. त्यांना स्वतःला प्रेझेंट करण्याची संधी त्या माध्यमातून मिळत असते. शाळेमध्ये होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा, या क्रीडा स्पर्धेमधून त्यांची एक युनिटी म्हणा, एक संघ कार्य करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती होते. त्यांच्या नेतृत्व गुणाला त्या ठिकाणी चालना मिळते. म्हणजे जर एकंदरीत आपण विचार जर केला की शाळेच्या माध्यमातून आपल्याला विविध पैलूंवरती प्रभाव टाकता येतो, विविध पैलूंवरती त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकतात, आणि त्यामुळे शाळा हे प्रभावी माध्यम ठरू शकते विद्यार्थ्यांच्या बाबतीत. दुसरं एक मी म्हणेल, याला जोड देऊन सांगता येईल, कारण की जेव्हा आपण विद्यार्थ्यांचा विचार करतो, विद्यार्थी विकासाचा ज्या वेळेला आपण विचार करतो सर, कसं असते, आता शिक्षक म्हणून मी शाळेला फोकस केलं, शाळेतील होणाऱ्या विविध उपक्रमांवरती फोकस केलेला आहे. दुसरी एक बाजू अशी आहे की फक्त शाळा आणि वर्गखोलीच इतपतच मर्यादित न राहता त्याही पलीकडे जाऊन आपल्याला व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम अनेक समाजामध्ये आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडू शकतो किंवा व्यक्तिमत्व विकासाला चालना त्या माध्यमातून मिळू शकते. याचे काही उदाहरणं देता येईल आपल्याला. आपली बाजारपेठ आहे, आपण एखाद्या दुकानामध्ये जातो किंवा या बाजारात गेल्यानंतर आपण जे दुकानदाराशी जो संवाद साधतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, की तुम्ही कसं स्वतःला समोर प्रेझेंट केलं, तुमची भाषा कशी आहे, तुमची त्यावेळेला देहबोली कशी राहिलेली आहे. अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत, अनेक प्रशासकीय कार्यालयांच्या भेटी घेणे,
तिथला अधिकारी जो वर्ग असतो, प्रशासकीय अधिकारी असतात, जसं आपण पंचायत समितीचं जर उदाहरण घेतलं तर इथे गट विकास अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत, तहसीलचं जर उदाहरण घेतलं तर आदरणीय तहसीलदार साहेब आहेत. त्याच्यानंतर नगर परिषदेचं जर उदाहरण घेतलं तिथल्या आदरणीय मुख्याधिकारी मॅडम आहेत. तर हे जे व्यक्तिमत्व आहेत यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी आपण कसं इंटरॅक्शन करतो, त्यांच्याशी कसा आपण संवाद साधतो, किंवा त्या प्रशासनाची माहिती घेण्यामधूनही आपल्याला व्यक्तिमत्वाचा विकास साधता येऊ शकते. म्हणजे एक शिक्षक म्हणून मला म्हणावं असं वाटेल की वर्गखोली आणि वर्गखोलीच्या 4 भिंती किंवा फक्त आपलं पुस्तक जे अभ्यासाचं पुस्तक आहे तिथपर्यंतच मर्यादित न राहता याही पलीकडे जाऊन जे अनेक स्रोत आहेत त्यांचा वापर जर आपण योग्य पद्धतीने केला तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाला एक चालना मिळेल, एक बळ मिळेल असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण आपल्या समाजामधून बरचसं काही शिकू शकतो. स्वतःचं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी समाज देखील आपल्या तितकाच कारणीभूत असतो म्हणा. नक्कीच. कारण आपण चांगलं की वाईट, अगदी बरोबर, ते समाज सुद्धा आपल्याला देऊ शकतो. परंतु एक सहज विचारतो की व्यक्तिमत्व विकास आणि आई अगदी म्हणजे हृदयाला लागणारा प्रश्न. आई सुद्धा ही सुरुवातीला आपल्या लेकरांचं व्यक्तिमत्व घडवायला तितकीच कारणीभूत हे तुम्ही कारणीभूत असते हे मान्य करणार. याच्यामध्ये सविस्तर काय बोलू शकता सर आपण? जन्म देणारी जी आई आहे, जिने आपल्या बाळाला 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात वाढवून जन्म दिल्यानंतर प्रत्येक आईला असं वाटते की माझा जो मुलगा आहे किंवा माझी जी मुलगी आहे ती समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून पुढे यायला पाहिजे. आणि मी म्हणेल की आईसारखं विद्यापीठ किंवा पालकांसारखं विद्यापीठ त्याला जर आणखी एक जोड दिली तर हे कुठेच नाहीये. तिची जी शिकवण असते ते तुम्हाला व्यक्तिमत्वाला पुढे नेण्यास सहाय्यभूत ठरते. म्हणजेच एखाद्या इमारतीचा जो पाया असतो तो जितका महत्वाचा असतो तो कुटुंबातील आई असो, बाबा असो की एकंदरीत कुटुंब व्यवस्था असो, ही त्या विद्यार्थ्याकरिता किंवा त्या व्यक्तीकरिता अत्यंत प्रभावी ठरते आणि ती एक महत्वाची बाजू आहे. बिलकुल सर, किती छान आपण ही माहिती सांगितली. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, हे कोणी लिहून ठेवलेलं आहे. म्हणता स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एक हृदयाला भिडणारी गोष्ट आपण सांगितलीत. बरं सर, आता थोडंसं आपण आजच्या या आजच्या हिराकडे येऊया. आपण आजचा जो युग आहे त्या युगाकडे येऊया, किंवा हा जी सेंचुरी आहे, शतक, 21वे शतक, या आपण 21व्या शतकाकडे येऊया. या थोडा एक वेगळा प्रश्न असेल. 21वे शतक हे विज्ञान शतक आहे. अगदी बरोबर. तर विज्ञानाच्या शतकाकडे आपण किंवा विज्ञानाकडे पाहताना व्यक्तिमत्व विकास आणि हे विज्ञान याची कुणी सांगड घालता येईल का सर? तर विज्ञान हे वेगळं, बरोबर, अध्यात्म वेगळं, व्यक्तिमत्व विकास वेगळं. व्यक्तिमत्व विकासाचा दोन्हीशी काही संबंध नसला तरी विज्ञानाशी काही सांगड घालता येईल का सर 21व्या शतकात? काही आव्हाने आहेत का आपल्या समोर? अगदी बरोबर आहे. मी पुन्हा त्याच मुद्द्यांवरती येतो. नक्की सर. मी व्यक्तिमत्व विकासाला एक शिक्षक म्हणून बघितलेला आहे किंवा एक समाजातील घटक म्हणून ज्या वेळेला बघतो, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि 21व्या शतकाचा तुम्ही विशेष भर देऊन केलेला उल्लेख. आजचा जो विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे किंवा आजची जी पिढी घडवायची आहे ती नेमकी कशासाठी घडवायची आहे आणि त्याला आपल्याला त्याचा सर्वांगीण विकास आपण नेमकं कशासाठी करतो आहे. शिक्षणाचं मुख्य उद्देश 21व्या शतकातील हेच आहे की 21व्या शतकातील आव्हानांना सक्षमपणे पेलणारा विद्यार्थी घडविणे हे शिक्षण व्यवस्थेचं आजचं कार्य राहिलेलं आहे. आणि जर 21व्या शतकातील आव्हानांना सक्षमपणे पेलणारी जर आपल्याला पिढी घडवायची असेल त्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाची भूमिका ही महत्वपूर्ण राहणार आहे. आता ही भूमिका कशी महत्वपूर्ण राहणार आहे? आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगती केली. सर बघा, आपण समाज, अध्यात्म आणि व्यक्तिमत्व ह्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या जरी म्हटलं तरी ह्या एकमेकाशी त्यांची लिंकिंग म्हणा किंवा एकमेकाशी कुठेतरी त्या जुळलेल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत काय झालेलं आहे, तुम्हाला संधी सुद्धा तितक्याच वाढत गेलेल्या आहेत.
बरोबर सर. म्हणजे विद्यार्थ्यांना समाजामध्ये, एवढंच नाही समाजामध्ये नाही तर त्याच्या तालुक्यात, त्याच्या जिल्ह्यामध्ये, त्याच्या राज्यात, त्याच्या देशात आणि त्याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर एक ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज, राईट. जागतिक ज्या संधी आहेत त्या जागतिक संधी उपलब्ध झालेल्या आहेत 21व्या शतकामध्ये. आणि जर तुम्हाला जागतिक स्तरावरती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संधी जर उपलब्ध झालेल्या असतील तर त्या पेलण्यासाठी, त्या संधीचं सोनं करण्यासाठी एक खरं व्यक्तिमत्व समाजासमोर उभं राहणे तितकंच गरजेचं आहे, तसा विद्यार्थी घडणे गरजेचं आहे असं मला वाटते. आणि त्यामुळे 21व्या शतकातील आव्हानांना पेलणारी एक सक्षम पिढी घडविणे याकरिता व्यक्तिमत्व विकासाची भूमिका तितकीच महत्वपूर्ण राहणार आहे. म्हणजे व्यक्तिमत्व विकासाला किती महत्व आहे हे एकंदरीत या आपल्या बोलण्यावरून लक्षात येत आहे. कारण आपल्याला राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जर टिकायचं असेल तर आपल्याकडे तेवढी क्षमता निर्माण करता आली पाहिजे. आणि ही क्षमता प्रामुख्याने या व्यक्तिमत्व विकासातूनच साध्य करता येत असेल हे एकंदरीत आपल्या लक्षात आलेलं आहे. आणखी एक गोष्ट मी इथे जोडणार सर, यासोबत 21व्या शतकाचा जर आपण विचार केला, आता जे युग आलेलं आहे, हळूहळू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, मोबाईलचा वापर वाढत चाललेला आहे, टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये वाढत चालला आहे, शिक्षण क्षेत्रात याचा वापर वाढत चाललेला आहे. AI असो, चॅट GPT असो, हे तंत्रज्ञानाचा भाग आहे. परंतु याचा वापर करीत असताना सुद्धा चॅट GPT AI खूप चांगलं माध्यम आपल्या समोर आलेलं आहे, एक माहिती, एक सक्षम माहिती आपल्याला त्यामधून मिळते. परंतु मानवी मन आणि तंत्रज्ञान यामध्ये कुठेतरी फरक आहे. मी लिहिलेलं एखादं पुस्तक ते माझ्या मनातून आलेलं आहे आणि AI वरनं किंवा चॅट GPT वरून आलेली माहिती, इथे मनाचा किंवा भावनांचा कुठे संबंध येत नाही. बरोबर. मग आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जेव्हा आपण हे आधुनिक तंत्रज्ञान जेव्हा विद्यार्थी वापरतात किंवा कुठलीही व्यक्ती वापरते, नोकरीमध्ये असणारी, नोकरीमध्ये नसणारी, व्यवसायात असणारी व्यक्ती, कुठल्याही व्यक्ती या तंत्रज्ञानाचा वापर करून राहिलेला आहे. हे वापर करीत असताना तुमच्यामध्ये त्याचं अवेअरनेस सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की मानवीय भावना कुठे इन्व्हॉल्व जास्त आहेत. बिलकुल. तर याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचं आहे. त्यामुळे हे 21व्या शतक आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं म्हणत आहोत, इथे व्यक्तिमत्व विकासाला खूप महत्व आहे. सोबतच तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना तुम्हाला तुमचं जे पाऊल आपण टाकतो ते कशा पद्धतीने टाकायचं, म्हणजे कुठली सावधगिरी आपण बाळगायला पाहिजे, हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या त्या व्यक्तीला याची जाणीव होणे खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. बिलकुल सर, नक्कीच. कारण लेखक एखादं पुस्तक लिहितो. आता जसं माझी जर गोष्ट लिहिली तर मी शॉर्ट फिल्म्स लिहितो. काय होतं की आपण आता बोलताना म्हटलं की चॅट GPT असेल, AI असेल, अगदी विदिन अ सेकंड तुम्हाला इन्फॉर्मेशन पुरवतो. नक्कीच. परंतु ती इन्फॉर्मेशन आपण कुठेतरी कॉपी करून पेस्ट केली की आपल्याला ती पुन्हा आठवतही नाही आपण काय केलं. नक्कीच. परंतु जर ते मी स्वतः तिथे कॅनव्हासवरती किंवा माझ्या पेपरवरती लिहिलं असेल तर ते मला चिरकाल टिकेल. अगदी बरोबर. आणि म्हणून बघा, बरेचसे आपण शूटिंग चित्रीकरणाच्या वेळी आता आपण बघितलं असेल की माझ्यासारख्याला मी लिहिलेलं असेल तर मला ती स्क्रिप्ट पाहायची गरज नाहीये, कारण मला म्हणून माहिती आहे त्यामध्ये मी काय लिहिलंय, काय टाकलेलं आहे, घटनाक्रम पूर्ण माहिती असतो. म्हणजे स्वनिर्मितीला जास्त महत्व आहे. म्हणजे काय, ॲक्वायर्ड पेक्षा आपण काय केलं आहे हे याला जास्त महत्व आहे. युअर ओन इन्व्हेन्शन काय आहे त्याला महत्वाचं आहे. आणि आजच्या पिढीला हे कळणे गरजेचं आहे. तुम्ही स्वतःची जी निर्मिती असते ती रेडीमेड पेक्षा, जे रेडीमेड फूड आणि होममेड फूड हा असा प्रकार असतो. तर हे अवेअरनेस या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये येणे तितकंच गरजेचं आहे. आणि ही सावधगिरी प्रत्येकाने बाळगायला पाहिजे. आणि मी तर म्हणेल की विद्यार्थ्यांचा जर संबंध जोडला तर पालकही त्या ठिकाणी आले, तर पालकांची सुद्धा भूमिका ही महत्वाची ठरते की माझा पाल्य हा कोणत्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करतो. बिलकुल सर. बरं, एक आता आपण बोलताना असं त्याला एवढं इन्स्पायर झालो मी की मला असं काय म्हणतात त्याला एक उत्सुकता जाणून घ्यायची की सर आपण कुठे तर रिसर्च प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे का सर? इतकं छान आपण इथे बोललात आणि मी इम्प्रेस झालेलो इथं बोलण्यामध्ये. आपल्या कुठं प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे का सर? प्रशिक्षणाचा जर विचार केला, मी सुरुवातीलाही म्हटलं की व्यक्तिमत्व विकास ही खूप व्यापक संकल्पना आहे.
म्हणजे तुम्ही 8 दिवसाचं एखादं शिबिर केलं, एक कार्यशाळा केली आणि तुमचा पूर्ण व्यक्तिमत्व विकास झाला, असं कुठेही शक्य होत नाही. त्याकरिता तुम्हाला सरावाची गरज असते. माझ्या मनामध्ये किंवा मला जे वाटायला लागलं की या पद्धतीचं विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देणे खूप गरजेचं आहे, तेव्हा मी उत्सुकता माझी वाढत गेली की याबद्दल संशोधन करणे गरजेचं आहे. तुम्ही सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही प्रशिक्षण केलेलं आहात, तसं ही गोष्ट मी आधी सुरुवातीला एक स्पष्ट करून देतो. व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत कुठलंही असं विशेष किंवा स्पेसिफिक प्रशिक्षण मी अजूनपर्यंत केलेलं नाही. मी एक शिक्षक आहे आणि मला नवीन नवीन शोध घेण्याची, नवीन नवीन शोध करण्याची किंवा माझ्या व्यवसायाला, शिक्षकी पेशाला काय गोष्टी आवश्यक आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या आत्ताच्या जीवनासाठी खूप महत्वाच्या आहेत, ते मी शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि याकरिता शासन स्तरावर म्हणा की त्याही पलीकडे जाऊन प्रायव्हेट NGOच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे छोटे छोटे प्रशिक्षणे असतात, त्या प्रशिक्षणामध्ये जाणे, मी काय बोलतो की व्यक्तिमत्व विकासाच्या प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त हे आहे. तर ते प्रशिक्षण मी अटेंड केलेले आहेत. त्यानंतर कॉन्फरन्स, नॅशनल लेवलचे कॉन्फरन्स आहेत, इंटरनॅशनल लेवलचे कॉन्फरन्स आहेत, जे माझ्या विषयाशी संबंधित आहे. तर फक्त मी त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त माझ्या विषयाचं ज्ञान न घेता मला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासाठी काय काय गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत, एकंदरीत तिथलं आयोजन कसं आहे, तिथे बोलणारा वक्ता स्वतःला कसा प्रेझेंट करतो, त्याची देहबोली नेमकी काय आहे, तर हे अनुभवातून मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणून ते सगळं मिळवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. राहिला प्रश्न, अनेक सांस्कृतिक संघटनांमध्ये, सांस्कृतिक संस्थांमध्ये सहभाग राहिलेला आहे. तर अनेक आयोजन, मोठे आयोजन होत असतात. त्या आयोजनामध्ये आमचा सहभाग प्रत्यक्ष त्या ठिकाणी राहिलेला आहे. मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतो, आदरणीय जनता शिक्षण संस्था नागबीड, तर या संस्थेचे सुद्धा मोठे मोठे इव्हेंट किंवा मोठे मोठे कार्यक्रम चांगले आयोजित होत असतात. तर त्या ठिकाणून मला या व्यक्तिमत्व विकासासाठी काय काय घेता येईल आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल, हा माझा प्रयत्न राहिलेला आहे. म्हणजेच एक स्पेसिफिक प्रशिक्षण न करता आपल्याला आलेले अनुभव, आपण अटेंड केलेले जे काही कार्यक्रम आहेत, मी अटेंड केलेले शिक्षणाशी संबंधित काही जे प्रशिक्षण आहेत, त्यामधून जे मला एकंदरीत सार मिळालेलं आहे, ते सार मी पूर्ण एक तयार केलेलं आहे, एक फॉर्मॅट तयार केला आणि त्या फॉर्मॅटच्या माध्यमातून मी स्वतःला विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट करतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जे जे मला काही चांगलं देता येईल तो देण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. एकंदरीत आता मी पण असं, मी कुठे समजा स्पीच वगैरे द्यायला किंवा बोलायला गेलो तर विद्यार्थी कधी कधी गडबड करीत असतात, आहे ना. नक्कीच. मी त्याला नेहमी आवर्जून सांगतो, फक्त तुम्ही तुमचे कान वाटल्यास नका ठेवू आमच्याकडे, डोळे आमच्याकडे ठेवा. कारण कसं असतं की आपण एवढ्या मोठ्या स्टेजच्या समोर बसलेलो आहोत, म्हणजे आपण श्रोता आहोत. बरोबर. श्रोता आणि वक्ता त्यांच्यामध्ये कुठेतरी एक डिफरन्स आहे. तर त्या डिफरन्स आपण काउंट करताना की तो श्रोता म्हणून आपण जेव्हा बसतो तर त्या वक्त्यांची स्टेजवरती बसल्यानंतर देहबोली काय असेल, ती व्यक्ती स्टेजवरती म्हणजे डायस असेल, डायस समोर बसल्यानंतर ती कशी बसते, बरोबर. पोडियम असेल, पोडियमवर जाते, तिथे गेल्यानंतर माईक समोर ती कशी बोलते, अगदी बरोबर. शब्दांचा वापर कशा प्रकारे ते करते, ह्यातून बरंच शिकायला मिळेल. म्हणजे 30 आणि 70 लोक नेहमी फॉर्म्युला म्हणतो की 30% बोलायचं, 70% ऐकायचं. यातून बरंच आपल्याला शिकायला मिळत असते, आहे की नाही सर. तेच आपल्या तुमच्या बोलण्यामध्ये एकंदरीत मला जाणवलं. तसं एखाद्या कार्यक्रमाचं किंवा एखाद्या इन्सिडन्सचं म्हणून आपण निरीक्षण करायचं. आम्ही नाटकवाले चित्रपट तसंच करतो, निरीक्षण करायचं, त्याचं परीक्षण करायचं आणि नंतर मग ते अनुकरण करून पाहायचं. निरीक्षण, परीक्षण, अनुकरण ह्यातून बरंच शिकायला मिळतं, असं एकंदरीत आपल्या या वक्तव्यातून मला एक जाणवलेलं आहे. आता आपण जो शब्दप्रयोग केला, अनुकरण, निरीक्षण, स्वनिर्मिती त्यानंतर पलीकडे येते. नंतर स्वनिर्मिती होणारच आहे. अनुकरण म्हणजे त्याची स्वनिर्मिती आपण असंही म्हणू, पण ठीक आहे, स्वनिर्मिती आपली असायलाच पाहिजे. एक मुद्दा मी या ठिकाणी ऍड करेल सर, नक्की, की विविध कार्यक्रम बघून किंवा ते ऐकून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. आमचं विद्यार्थ्यांना हेच नेहमी सांगणं असते की तुम्ही कुठलाही जेव्हा कार्यक्रम अटेंड करता
तुम्ही तिथे अटेंटिव्हली बसून आहात, फोकस जर बसून आहात, बिलकुल. तर तुम्हाला 5% का होईना तुम्हाला मिळतो. हा. आणि ते घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण बिलकुल, होणे बिलकुल. तितकंच गरजेचं आहे. यावर एक आणखी मी ऍड करेन, मी पहिल्यांदा जेव्हा व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन केलं त्यावेळेला माझा एक कंटेंट होता, स्टेज मॅनेजमेंट अँड प्रेझेंटेशन. Right. तर स्टेज मॅनेजमेंट आणि प्रेझेंटेशन हे करीत असताना तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली ते करणे खूप गरजेचं होतं. आणि त्याकरिता मग मी ते स्टेज सगळं अरेंज केलेला होता. आणि त्या ठिकाणी तुमची स्वतःला कसं तुम्ही प्रेझेंट करता विद्यार्थ्यांना, स्टेजवर तुम्ही चालत कसे जाता किंवा स्टेजवरून उठायचं कसं, पोडियम पर्यंत कसं जायचं, हे सर्व भूमिका प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ज्या वेळेला आम्ही करवून घेतलं, एक प्रात्यक्षिक झाला आणि प्रत्यक्ष त्याचा डेमो जेव्हा आम्ही घेतला, तर विद्यार्थ्यांमध्ये जो बदल मला दिसला तो खरोखरच उल्लेखनीय होता. म्हणजे एखादी गोष्ट व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही प्रत्यक्ष एखादी डेमो करून बघितला, त्याचं प्रात्यक्षिक केल्यानंतर त्याचं जे आउटपुट येतो की आउटकम जेव्हा येतो ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असते. आणि याला प्रॅक्टिकल आणि त्यानंतर त्याचा सराव ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. हे मी त्या वर्कशॉपमध्ये आपण करवून घेतलेलं होतं विद्यार्थ्यांकडून. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी आत आलो नाही, पण मी ऐकलं सर बाहेरून ते, कारण तुम्ही जे प्रसिद्धी केली त्याची, त्यावर माझ्या लक्षात आलं होतं की ते कार्यक्रम अशा प्रकारचा आहे, पण मी नाही आलो. ती गोष्ट वेगळी झाली, पण ते काहीतरी कार्यक्रम छान झाला, एखादा इम्पॅक्ट मी ऐकला, ते कधी छान झालं. बरं सर, एक दोघांनी प्रश्न विचारतो, अर्थात प्रश्न 2 असतील. नक्कीच. तर आपण एवढं आपल्याकडे ज्ञान आहे, आता आपण जे काही बोललात व्यक्तिमत्व विकासाबद्दल, तर आपल्याला कुठेतरी असं वाटलं असेलच ना की हे आपल्याकडचे जे एवढं ज्ञान आहे ते असं ब्रॉड स्पेक्ट्रम वरती कुठेतरी इतरांना हे मिळावं किंवा फायदा व्हावा. यासाठी काय असं वर्कशॉप वगैरे किंवा शिबिर म्हणू की कुठे आयोजित केलेले आहेत का आपण स्वतः, किंवा इतरांनी आपल्याला कुठे आमंत्रित केलेलं आहे का? याबद्दल जर बोलायचं झालं, तुम्ही ज्ञानाचा उल्लेख केला, तर मी जे काही अनुभवातून मिळवलेलं आहे, वाचनातून मिळवलेलं आहे, अनेक प्रशिक्षणातून ते घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं एक कंबाईन एक पॅकेज तयार केलंय, कंटेंट तयार केलेलं आहे. हे विशेषतः मी विद्यार्थ्यांना फोकस करून केलेलं होतं की माझा विद्यार्थी म्हणण्यापेक्षा माझीच शाळा त्याच्यामध्ये आली नाही. तर हा जो परिसर आहे आपला ग्रामीण भागात आपण काम करीत असताना विद्यार्थी कुठलाही असो, शिक्षकांचा असतो, अगदी बरोबर नाही. कारण विद्यार्थी जेव्हा कुठे उच्च पदावर जातात किंवा एक माणूस म्हणून जेव्हा समाजामध्ये वावरतात तेव्हा शिक्षकांना समाधान होत असते. म्हणून ते प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक शिक्षकांचा असो, तो कुठलाही असो. तर मी या बाबतीत परिसराचा विचार केला की आपला ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत आपल्याला ही सुद्धा गोष्ट देणे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून मी एक कंटेंट तयार केला आणि ते कंटेंट मग प्रेझेंट कसं करायचं, मी स्वतः केलेलं कंटेंट ते कुणाला तरी दाखवणं तितकंच महत्वाचं होतं. इथे विशेषतः उल्लेख करावा लागेल की मी ज्या शिक्षण संस्थेत कार्यरत आहे, जनता शिक्षण संस्था नागबीड, हा जो कंटेंट मी तयार केला याच्याबद्दल मी चर्चा केली. आमच्या शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अमीर धम्मानी सर यांच्याशी मी सुरुवातीला चर्चा केली. त्यांनी ते सगळं बघितलं, त्यांना त्यांची अनुमती मिळाली आणि तिथून मग प्रवासाला आपण सुरुवात केली. मग कोणीतरी चालना देणारा पाहिजे सर. नक्कीच, बिलकुल. आणि तिथून मग मी या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला सुरुवात केली. त्यांनी त्या कंटेंटला मान्यता दिली की अगदी बरोबर, छान पॉईंट त्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि मला अनुमती दिली की खूप छान पॉईंट तुम्ही काढलेले आहात. त्यानंतर आमच्या शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव डॉक्टर रवींद्र कावळे साहेब आणि संपूर्ण पदाधिकारी या शिक्षण संस्थेचे यांनी मला सहकार्य केलं, यांनी मला पुढे जाण्याची संधी दिली. आणि मग आम्ही जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, त्यामध्ये आमच्या सहकारी प्राध्यापिका रुपाली पाथोडे मॅडम आहेत, माझे मित्र, आमचे बंधू ओमप्रकाश मेश्राम आहेत. सर्वात प्रथम बाहेर जाण्याचा जेव्हा मला योग आला, त्या विद्यालयाचा उल्लेख मला करावासा वाटेल. गोविंदपूर माध्यमिक विद्यालय, गोविंदपूर, ग्रामीण भागातील ही शाळा आहे. इथले आदरणीय मुख्याध्यापक प्रवीण नाकाडे सर यांनी मला पाचारण केलं. त्यांनी एक दिवस नाही मला बोलवलं, सतत 2 दिवस त्यांनी ते कार्यशाळेचं आयोजन केलं आणि अतिशय यशस्वी तिथलं ही कार्यशाळा राहिली. त्यानंतर महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तळोदी, जे तालुक्यातील मोठं एक विद्यालय आहे, तिथे आदरणीय बुलबुले सर आहेत प्राचार्य, त्यांनी मला आमंत्रित केलेलं होतं. त्यानंतर चिंदीचकला आश्रमशाळा आहे, कोसंबीला आश्रमशाळा आहे, शंकरपूरला राजीव गांधी विद्यालय आहे. अशा अनेक शाळांमध्ये
मला आमंत्रित करण्यात आलं आणि तिथे अशा प्रकारच्या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं आणि त्यानंतर जे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते मला नक्कीच बदललेले दिसले. मागच्याच वर्षी आता डिसेंबर महिन्यामध्ये एक कार्यशाळा झालेली होती नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे. तिथे जवळपास 700 विद्यार्थी माझ्या समोर होते. त्या 700 विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करणार हा जेव्हा मी विचार केला आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतःला प्रेझेंट जेव्हा केलं तर सर जवळपास 1.25 ते 1.5 तास कंटिन्युअसली 700 विद्यार्थी आणि जवळपास 70 ते 80 शिक्षक यांची जी उपस्थिती होती आणि तो जो पिन ड्रॉप सायलेन्स होता, म्हणजे आपलं जो कंटेंट आपण जो विद्यार्थ्यांना देतो हा त्यांना पचनी पडत आहे किंवा तो त्यांना समजत आहे, तिथून समजलं आणि मला तिथून एक मोटिवेशन मिळालं. आणखी नवीन विद्यार्थ्यांना काहीतरी देता येईल यासाठी मी आता सतत प्रयत्नरत आहे. पण मी एक प्रश्न विचारला होता सोबत की विचारावं की नाही नाही कोणी विचारू शकता, मानधन घेता म्हणण्यापेक्षा कोणी देतात का असं? सर मानधनाचा जर विचार केला तर ही एक शिक्षक म्हणून ही समाजसेवा आहे आणि शासन स्तरावर आपण कार्य करतो. आपल्या कार्याचं मानधन आपल्याला शासन स्तरावरून मिळालेलं आहे. हा अतिरिक्त जरी भार असला तरी तो माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्याचं मानधन मिळविणे किंवा एक इन्कम सोर्स बनविणे हा माझा कुठलाही उद्देश नाही आहे आणि कुठल्याच कार्यशाळेचं मानधन मी घेत नसतो. एखाद्या वेळेला काय होतं की अजूनपर्यंत झालेलं नाही, परंतु तुम्हाला इन्सिस्ट केल्या जाते की सर तुम्हाला घ्यावं लागेल किंवा तुम्ही मानधन घ्या, मग पेट्रोलचा खर्च येतो. सर मी पेट्रोलची अपेक्षा करीत नाही, मी स्वतःच्या खर्चांची इथपर्यंत जातो. पण भविष्यात जर असं झालं किंवा कुणी जबरदस्ती केली मी तर नाही घेणार, मी तर टाळणार. परंतु समजा जर असं झालं मानधनाच्या बाबतीत तुम्ही बोलला तर ते जे काही मिळणार रक्कम राहील किंवा जो काही मानधन राहील त्याचा उपयोग माझ्या विद्यालयातील किंवा परिसरातील जो होतकरू विद्यार्थी आहे, त्याची आर्थिक क्षमता थोडी कमकुवत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मी त्याचा उपयोग करेल हा माझा निश्चय आहे. त्या माध्यमातून खूप काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे हा माझा प्राथमिक स्तरावरती तरी उद्देश नाही. व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. बिलकुल बिलकुल बिलकुल. अशा व्यक्ती फार कमी मिळतात समाजामध्ये, कारण हे एक जग स्वार्थी आहे. आपण असं म्हणतो बरेचदा पैशाला कोणी सोडत नाही, नाही म्हणत नाही, बरोबर, तो मला कसा मिळेल. पण आपण म्हणतो की एक वेगळ्या प्रकारे सार्थकी तो पैसा लागावा. हे खूप चांगले आपले विचार आहेत की तो पैसा कुठेतरी ज्यांना गरज आहे त्या गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामातील सत्कर्मी लागेल. असं एक आपलं जे ॲटिट्यूड खूप छान आहे आणि विनंती करेल की कृपया असं जर असेल तर सहकार्य करा सरांना. मी पण सहकार्य करेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. बिलकुल आपण विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व म्हणा, कारण शिक्षक तर नाहीच मी, आय एम नॉट अ टीचर. ठीक आहे सर, खूप छान आपले विचार आहेत. आपण थोडे फोटोग्राफ बघून घेऊ बरं का? नक्कीच, पाहायला हरकत नाही. सर परत या आपल्या एका अंगाच्या व्यतिरिक्त सूत्रसंचालन करतात, तर हे प्रभावी सूत्रसंचालन कसं असतं आणि प्रभावी सूत्रसंचालन म्हणजे काय, त्यात कोणते कोणते पैलू असायला पाहिजे, काय काय असायला पाहिजे प्रभावी सूत्रसंचालनामध्ये? अगदी थोडक्यात जर सांगितलं तरी चालेल सर. अगदी बरोबर सर. सूत्रसंचालन मी सुरुवातीला थोडीशी मी आवडीबद्दल सांगतो. सूत्रसंचालनासाठी जेव्हा आपण तयार होतो किंवा ती जी आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो याकरिता तुम्हाला अनेक वर्षाची जी ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण असते ते प्रत्यक्ष जरी आपण घेत नसलो तरी तुमची प्राथमिक शाळा कुठली, त्या शाळेने तुम्हाला दिलेली संधी काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही माध्यमिक शिक्षण कुठे घेतलेलं आहे. माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिमूर, त्यानंतर तिला तेलघाणी शाळा म्हणायची, त्यानंतर नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय 12वी पर्यंत शिक्षण आणि त्यानंतर नेवजाबाई हितकर्णी महाविद्यालय ब्रह्मपुरी, त्यानंतर लोकशाही बीएड कॉलेज आणि त्यानंतर मी ज्या शिक्षण संस्थेत कार्यरत आहे तिथे मिळालेल्या मला
संधी, हा. म्हणजे हा प्रवास जो आहे निवेदक म्हणून किंवा सूत्रसंचालन करणाऱ्याची संधी मिळालेली आहे, हा असा प्रवास राहिलेला आहे आणि इथून मी शिकत शिकत पुढे आलो. आता आपण उल्लेख केला की प्रभावी सूत्रसंचालन म्हणजे काय. वास्तविक पाहता प्रभावी सूत्रसंचालन काय असते, तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये किती इन्व्हॉल्व आहात, तुमचा सहभाग किती आहे, किती पर्सेंटेज, किती टक्केवारी त्याची राहिलेली, यावरून तुमचा प्रभावी सूत्रसंचालन अवलंबून असते. प्रभावी सूत्रसंचालनासाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमची भाषा काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने प्रभावी भाषेची मांडणी त्या ठिकाणी करून राहिलेला आहे. आणि भाषा वापरत असताना तुम्ही वाक्यप्रयोग करता, वाक्यप्रयोग करत असताना तुम्ही शब्दप्रयोग करता, आणि शब्दप्रयोग करीत असताना तुम्ही अक्षरांचा उपयोग करीता. आणि त्यावेळेला सूत्रसंचालनामध्ये कुठल्या वाक्यावरती, कुठल्या शब्दावरती आणि कुठल्या अक्षरावरती किती जोर द्यायचा किंवा कुठे आवाज वाढवायला पाहिजे, कुठे कमी करायला पाहिजे, ही जी स्किल आहे, हे जे कौशल्य आहे, हे जर आलं एखाद्या निवेदकाला तर तो प्रभावीपणे आपलं सूत्रसंचालन मांडू शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट, त्या आयोजनामध्ये तुमचा जो असणारा सहभाग आहे, म्हणजे आयोजनाची पार्श्वभूमी काय आहे, नेमके पाहुणे कोण कोण येणार आहात, त्या संपूर्ण कार्यक्रम कशा पद्धतीने पुढे रन करणार आहे किंवा पुढे पुढे जाणार आहे, याची माहिती आयोजन समितीच्या सदस्याला खूप चांगल्या पद्धतीने असतो. आणि तिथून जर सूत्रसंचालन करणारा एखादी व्यक्ती असेल तर त्याचा प्रभाव सूत्रसंचालनामध्ये दिसून येतो. महत्वाचा मुद्दा, प्रभावी सूत्रसंचालन करताना तुम्हाला काय करावं लागेल, कॉपी, म्हणजे एखाद्याला आपण कॉपी करायला कुणाची तरी आपण मिमिक्री त्याला म्हणता येईल, म्हणजे एखाद्या निवेदकासारखा स्वतःचा आवाज काढण्याचा आपण प्रयत्न करणे, त्याच्यासारखं चढ उतार आपल्या शब्दांमध्ये आणणे. मला ही गोष्ट कुठेतरी थोडीशी वेगळी वाटते. तुमचं सूत्रसंचालन हे तुमचं स्वतःचं असायला पाहिजे. तुमची भाषा, तुमची देहबोली आणि त्यातल्या त्यात तुम्ही काय पेहराव कार्यक्रमाला अनुसरून केलेला आहे, म्हणजे तुम्ही कपडे कसे घातलेले आहेत, हे सुद्धा प्रभावी असतात. आणि हे करीत असताना समोर बसणारा श्रोता नेमका कोण आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जे शब्दप्रयोग वापरणार आहे, तुम्ही ज्या चारोळी वापरणार आहे, तुम्ही जे भाषा वापरणी आहे, ती त्या श्रोते आणि स्टेजवरील मान्यवर यांना अनुसरून तुमचं ते असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचा एक स्तर ठरलेला असतो, त्या स्तरानुसार, त्या दर्जानुसार आपल्याला आपल्या भाषेचा वापर करावा लागेल. तुमचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये जो सहभाग आहे तो किमान 5 ते 6 दिवसांपूर्वी यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे स्टेजवर पाहुणे किती आहे, त्यांचा बसण्याचा क्रम काय आहे, समोर फोटो कुठले आपण ठेवणार आहोत, कशा पद्धतीने ठेवणार आहोत, तो त्यांचा क्रम काय असायला पाहिजे. मग फुल आणलेले आहे, तुम्ही बुके आणलेले आहे, पुष्पहार आणलेले आहेत का, मान्यवरांचं तुम्ही स्वागत कशाने करणार आहे, एखाद्या मान्यवराचा सत्कार आपल्याला करायचा, सत्काराचं स्वरूप काय आहे. आणि ते हे सगळं करीत असताना स्टेजवर ती आपल्याला सहकार्य करणारी मंडळी नेमकी कोण आहे, म्हणजे बुके देऊन स्वागत करायचं, मग ते आणून कोण देणार, तर त्यांना सुद्धा ट्रेनिंग हे निवेदकाला द्यायचं असते. हे सुरळीतपणा आणण्याकरिता तुम्हाला किमान 5 ते 7 दिवस त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि कार्यक्रमाची तयारी करून घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही फक्त पोडियमवरती जाऊन बोलणे म्हणजे प्रभावी सूत्रसंचालन होत नाही, तुम्ही एकंदरीत कार्यक्रमाची पूर्ण तयारी करून घेणे आणि त्याला यशस्वी करणे, त्यावेळेला त्या निवेदकाचं तेव्हा सूत्रसंचालन प्रभावी होईल असं मला वाटतं. बरोबर आहे सर. म्हणजे पाहुणे जी आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करतो आहोत की सत्कार करतो आहोत. तर बरेचदा काय होतं की शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतील, आपण त्यांचा सत्कार करतो. तर ही सगळी जी एक हे असते ती आपल्याला माहिती पाहिजे पूर्ण, की आपण स्वागत की सत्कार आणि कुठल्या कार्याकरता, हा विशेष म्हणजे यादी पाहिजे, यादी हवी. म्हणजे तुमच्याकडे माहिती पाहिजे त्यांचं उल्लेखनीय कार्य कुठलं आहे आणि त्यांचा सत्कार करणारी जी व्यक्तिमत्व आहे ती सुद्धा कुठेतरी एक नामांकित असते, त्यांचा सुद्धा उल्लेख त्या पद्धतीने प्रभावीपणे मांडणे हे सुद्धा तेवढंच गरजेचं असते. आपण काय आता स्वागत करायचं आहे, मग स्वागत त्याचा क्रम कसा असेल आणि नंतर जे आपण त्यांना बोलायला लावणार आहोत बोलणाऱ्यांचा क्रम कसा असेल हे सुद्धा तितकंच महत्वाचं. बोलणार एक म्हणजे अगोदर कोण बोलेल, सत्कार आणि स्वागत केल्यानंतर मोठा कोण लहान कोण हे सुद्धा तितकंच पाहावं लागतं. एक जो प्रोटोकॉल शब्द आहे आपल्या याच्यामध्ये, तो प्रोटोकॉल निवेदकाला पाडणे खूप गरजेचं. बिलकुल सर. ते तुमच्या स्वागताच्या क्रमापासून
कुणाच्या हस्ते तुम्ही स्वागत हा. करणार हा. आहात ते सुद्धा पॉइंट आउट केलं जाते. त्याकडे सुद्धा पूर्ण श्रोत्यांचं लक्ष लक्ष असतं लागलेलं बिलकुल. असतो तो क्रम. आणि बोलताना भाषणांचा क्रम काय राहील, भाषणाचा क्रम काय कुठली राहील. क्रमवारीने तुम्हाला ते घ्यायचं आहे, हम्म. तर त्याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावं लागेल. मग शेवटी भाषण कुणाचं असेल, हा. समारोप कशा पद्धतीने करायचं, इव्हन आभार प्रदर्शन कोण करणार हे सुद्धा निवेदकाला आधी ते पॉइंट आउट करून बिलकुल, ठेवावं बिलकुल. लागतं. तर हा क्रम एक, तेव्हा तुमचं सूत्रसंचालन हे अतिशय प्रभावीपणे होईल. बिलकुल बिलकुल सर. आणि म्हणून मी प्रभावी म्हटलं हे चुकीचं नाहीये. धन्यवाद सर. एक तिसरा पैलू पुन्हा मला उलगडावासा वाटेल. चालेल. एकतर व्यक्तिमत्व झालं, सूत्रसंचालन झालं, आणि आपण बऱ्याचशा लघु चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केलेल्या आहेत. अर्थात आय वेल नोन अबाउट दिस, पण तरीही सुद्धा आपल्या तोंडून येतं मला एक थोडंसं वेगळं वाटेल. आपण याबद्दल थोडंसं एक सांगावं की आपण या शॉर्ट फिल्ममध्ये कशी काय आपल्याला भूमिका मिळाली आणि आपण ती कशी सार्थकी लावली. खरं सांगायचं म्हणजे तुमचे मनपूर्वक आभार. नाही. स्नेहश्री प्रोडक्शनचे सर्वेसर्वा आदरणीय श्रीकृष्ण देवारी सर यांनी जेव्हा ही संकल्पना मांडली की एक लघु चित्रपट, एक शॉर्ट फिल्म आपल्याला तयार करायची, पहिला लघु चित्रपट आपण जो तयार केलेलं होतं ते आदरणीय लेखक आमचे मित्र संजय एरणे सर यांची डफरं जी कादंबरी आहे त्या कादंबरीला घेऊन ती कथा आपण तयार केलेली होती. ऍक्च्युली जी कादंबरीमध्ये आहे तीच कथा आपण शॉर्ट फिल्म मध्ये आणलेली होती. त्यावेळेला त्या लघु चित्रपटामध्ये शिक्षकाची एक भूमिका होती. मग शिक्षक नेमका कोण असावा, तर तुम्ही त्याकरिता माझी निवड केली. याकरिता मी सर्वप्रथम तुमचे आभार मानेन. चूक नाही केली सर, कारण मी म्हटलं निरीक्षण परीक्षण अनुकरण असं आपले जे ठरलंय मी बरोबर. पाहत असतो. मला आय मीन द सर्च ऑफ द एक व्यक्तिमत्व, बरोबर. तर ते मला कुठेतरी तुमच्यामध्ये स्पार्क दिसला की नाही, ही इज द पर्सन, ही कॅन डू दिस, थँक्यू. असं मला वाटलं. आणि म्हणून मी तुम्ही म्हणाले मला की मी कधी केलेलं नाहीये, डोंट बॉदर अबाउट दिस म्हटलं. मग तुम्ही ते कधी केलेलं नाही आहे याचा तुम्ही करूच शकणार नाही. तुमचं एक ब्रीद आहे सर, इम्पॉसिबल इज इट सेल्फ पॉसिबल येस, म्हणता ना. एक्झॅक्ट. हा, ते तुमचं स्टेटस मला पूर्ण माहिती आहे. आणि त्यानुसार म्हटलं की तुम्ही त्या भूमिकेला न्याय देऊ शकता आणि तुम्ही तो न्याय दिलात हे मी आवर्जून आज सांगतो की तुम्ही त्या शिक्षकाच्या भूमिकेला खूप सुंदर न्याय दिलात. नक्कीच. आपण त्या दरम्यान जे मला मार्गदर्शन केलं आणि शिक्षकाची भूमिका असल्यामुळे विशेष ते मला थोडंसं सोपं गेलं. त्या गोष्टी बऱ्याचशा घटनाक्रम त्या लघुचित्रपटामध्ये होत्या, त्यामुळे ते प्रेझेंट करताना मला तितकासा त्रास झाला नाही. तुमचं मार्गदर्शन त्याच्या जोडीला होता. माझा स्टेजचा जो काही अनुभव होता तो त्या ठिकाणी कामात आलेला होता. त्यानंतर दुसरी शॉर्ट फिल्म मध्ये तुम्ही आणखी मला संधी दिली, ती होता आई. त्यामध्ये सुद्धा एक मुख्याध्यापकाची भूमिका मला साकारण्याची संधी दिलेली होती. ती सुद्धा साकारताना आई चित्रपट, दोन्ही चित्रपट हे भावनिक होते. आणि या भावनिक चित्रपटामध्ये एक मुख्याध्यापक म्हणून मला जेव्हा भूमिका पार पाडायची होती ती सुद्धा एक थोडंसं टफ टास्क माझ्यासाठी होतं, एक कठीण टास्क माझ्यासाठी होता. परंतु संपूर्ण जी टीम होती आपली, त्या टीमनी जे काही कोऑर्डिनेशन केलेलं होतं, जो काही सराव केलेला होता, त्या सरावाच्या माध्यमातून तो सुद्धा चित्रपट आपण यशस्वीरित्या पूर्ण केला. आणि माझ्या माहितीनुसार जवळपास हजारो लोकांनी आतापर्यंत तो चित्रपट बघितलेला आहे. माझ्या संपर्कातील ज्या ज्या लोकांनी चित्रपट दोन्ही बघितलेला आहे प्रत्येकाचं व्ह्यू किंवा प्रत्येकाचं जे कमेंट होते त्याच्यावरती त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया होत्या त्या अतिशय सकारात्मक होत्या. आणि त्याचं श्रेय संपूर्ण आपणाच जाते, आपल्या संपूर्ण टीमला द्यायला पाहिजे. टीमला आपण त्याचं वेटेज देऊयात. अजून बरेचसे प्रोजेक्ट आहेत आपले, अजून आपल्याला ते करायचं आहे आणि चांगले प्रोजेक्ट आपल्या हातून घडतील. नक्कीच आपण ते करूयात. आज आपण माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि एक आपली मुलाखत दिलात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक स्नेहश्री प्रोडक्शनच्या वतीनं आभार मानतो. आणि भविष्यात सुद्धा माझ्या लघु चित्रपटांमध्ये आपण अशी सुंदर सुंदर भूमिका साकाराव्यात अशीच आपल्याकडे अपेक्षा ठेवतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. सर्वप्रथम आपले मनपूर्वक धन्यवाद की आपण मला या मुलाखतीकरिता पात्र समजलात. एक मोठं नाही
पण आपला प्रयत्न आहे की आपल्याला जे जे काही आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी माझा प्रयत्न राहिलेला आहे. तुम्ही माझी या मुलाखतीकरिता आपण माझी निवड केली, लघु चित्रपटांकरिता आपण माझी निवड केली, भविष्यातील लघु चित्रपटांकरिता माझा चेहरा आपल्या विचारात आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. आपण जी मला संधी देत आहात, संधी दिलेली आहे व भविष्यात संधी देणार आहात, मी तिन्ही गोष्टींवरती विश्वास ठेवतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. तर ह्या तिन्ही प्रकारच्या संधी माझ्याकरिता चालून येत आहेत आपल्या माध्यमातून. ही माझ्याकरिता खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. आपण आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल व आपण जो मला मान दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.